श्री स्वामी समर्थ सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथील अन्नछत्रामध्ये बनवला जाणारा प्रसादांपैकी एक प्रसादाची थाळी आज आपण बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. तर सगळ्यात आधी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे 2 वाट्या, स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडंसं हिंग आणि हळद घालणार आहे आणि ही डाळ आपल्याला 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे. आता हे हिंग आणि हळद एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जर डाळ तुम्ही भिजवणार असाल 1 तासभर आधी तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये सुद्धा शिजते. आता मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे. हे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे कारण ही जी रस्सा भाजी आपण बनवणार आहोत त्यामध्ये सालीसकट बटाट्यांचा वापर करायचा आहे. त्यामुळे पाण्यामध्ये मीठ घालून छान 10-15 मिनिटं बटाटे असेच ठेवून द्यायचे आहेत. आता 10-15 मिनिटानंतर बटाटे ते स्वच्छ मी धुतलेले आहेत आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाटे भिजवल्यामुळे त्याच्यावरती सालीला जी माती असते ती नरम पडते आणि व्यवस्थित बटाटा स्वच्छ होतो. तर बघा इथे मी साल स्वच्छ अशी करून घेतलेली आहे आणि आता या फोडी आपल्याला एक 10 मिनिटं हाय फ्लेमवरती गॅसवरती उकळवून घ्यायच्या आहेत. बटाटा आपल्याला वेगळा कुकरला असा उकडायचा नाहीये. असं गॅसवरती या फोडी एक 10 मिनिटासाठी उकळवून घ्यायच्या आहेत. आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय जे पाणी होतं ते बऱ्यापैकी अर्ध झालेलं आहे आणि बटाटे सुद्धा अगदी व्यवस्थित शिजले गेलेले दिसत आहेत. एक बटाटा मी तुम्हाला सुरीने इथे तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की किती व्यवस्थित बटाटा शिजला जातो. तर पटकन सुरुवात करूया भाजी बनवायला. कढईमध्ये इथे 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये राई घालायची आहे 1/2 चमचा. राई चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे. सोबतच कढीपत्त्याची पानं घालणार आहे आणि थोडंसं हिंग आणि हळद फोडणीमध्ये घालणार आहे. आता इथे गॅस मी बंद करून घेतलेला आहे. तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊन द्यायचंय आणि मग यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर 1 चमचा मी इथे मिरची पावडर घातलेली आहे. सोबतच 2 ते 3 चमचे मोठे 3 चमचे दाण्याचं कूट घालत आहे. ही प्रोसिजर करताना गॅस कंपल्सरी बंद ठेवायचा आहे, नाहीतर मसाले हे करपले जातात. या भाजीमध्ये कांदा लसूण वापरला जात नाही म्हणून त्यामुळे फोडणीनंतर लगेचच आपल्याला मसाले आणि दाण्याचं कूट घालायचं आहे. आता जे बटाटे उकडून आपण घेतले होते ते पाण्यासकट यामध्ये घालायचे आहेत. जास्तीचं पाणी मग घालायची गरज लागत नाही. आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हे बटाटे यामध्ये छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर थोडी पातळ भाजी हवी असेल तर वरतून तुम्ही जास्तीचं पाणी यामध्ये वापरू शकता. सुरुवातीला जरी ही भाजी पातळ दिसत असली तरी गॅस बंद केल्यावरती जशी भाजी थंड होत जाते तसतशी ही थोडी घट्ट होत जाते. त्यामुळे सुरुवातीला पाणी जरा जास्तच घालायचं आहे. आता चवीपुरतं मीठ मी यामध्ये घालत आहे कारण बटाटे उकडताना सुद्धा मीठ यामध्ये घातलं होतं. त्यामुळे थोडं कमीच मीठ मी घातलेलं आहे. आता भाजीला छान उकळी आलेली आहे. यामध्ये वरतून कोथिंबीर घालत आहे आणि ही आपली रस्सा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. सालीसकट बटाटा वापरल्यामुळे त्याची एक वेगळीच अशी चव येते. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण पुढचा पदार्थ बनवून घेऊया आमटी. त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी मी 1/2 चमचा इतकी राई घेतली आहे. राई चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे. आता यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हिंग अगदी मी थोडासाच घालत आहे कारण डाळ शिजवताना त्यामध्ये हळद आणि हिंग दोन्ही आपण घातलेलं होतं. एक छोट्या साईजचा टोमॅटो तुकडे करून घेतलेला आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया. टोमॅटो थोडा हलका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये आता घालायची आहे हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे गोडा मसाला वापरत आहे. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरलात तरी सुद्धा चालणार आहे. आता हे मसाले तेलावरती छान मिनिटभर फ्राय करून घेऊयात म्हणजे रंग खूप छान येईल आमटीला.
गॅसची फ्लेम इथे आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे, नाहीतर मसाले करपू शकतात. आता 1 मिनिटानंतर शिजवून घेतलेली डाळ मी मीठ घालून छान घोटून घेतली आहे. ती यामध्ये ओतून घ्यायची आहे. आता ही आमटी सुद्धा तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालायचंय. सोबत मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे 2 ते 3 मोठे चमचे. आता मला हे प्रमाण पाण्याचं बरोबर वाटत आहे. तुम्हाला जर आणखीन थोडी पातळ अशी हवी असेल तर तुम्ही पाणी यामध्ये वापरू शकता. ह्याला छान उकळी आलेली आहे. वरतून आपण घालूयात कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आमटीला छान असं ढवळून घेऊयात आणि आपली ही छान आंबट गोड तिखट अशी ही आमटी तयार झालेली आहे. बऱ्याच वेळेला या आमटीमध्ये शेंगदाणे सुद्धा वापरले जातात. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता. तर आता आपण पुढची रेसिपी बनवणार आहोत शिरा. त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गॅस सध्या खालती बंद ठेवलेला आहे मी. 1 वाटी गूळ आणि इथे मी 4 वाट्या इतकं पाणी घेणार आहे. कारण मी 2 वाट्या रव्यांचा शिरा करणार आहे. 2 वाटी रव्यासाठी 4 वाटी पाणी हे अगदी बरोबर प्रमाण आहे. गुळाचं प्रमाण सुद्धा मी इथे 2 वाटीसाठी 1 वाटी इतकं घेतलेलं आहे. शक्यतो सगळं प्रमाण हे समप्रमाणात घेतलं जातं, पण गुळाचं आणि तूप हे तुम्ही घरी बनवताय तर थोडं कमी प्रमाणात वापरू शकता. आता हा गूळ आपल्याला विरघळेपर्यंत पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे. याला एक उकळी आली, गूळ पूर्णपणे विरघळला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता हे भांडं मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. तोपर्यंत आपण इथे रवा भाजून घेऊया. इथे मी 1 वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. 2 वाटी रव्यासाठी मी इथे 1 वाटी तूप वापरत आहे. तुम्हाला जर समप्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही 2 वाटी तूप सुद्धा घेऊ शकता. रवा मी इथे हा नॉर्मल आपण जो वापरतो शिऱ्यासाठी तोच घेतलेला आहे. बारीक रवा वगैरे घेतलेला नाही. आता हा रवा आपल्याला छान मंद गॅसवरती खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. रवा भाजून घेताना अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये, नाहीतर तो पटकन करपू शकतो आणि करपट असा वास शिऱ्याला येऊ शकतो. तर लो टू मीडियम फ्लेमवरतीच हा रवा मी 10 ते 15 मिनिटं भाजून घेणार आहे. एक 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय छान गुलाबी अशा रंगावरती हलका गुलाबी रंग हा आलेला आहे रव्याला. हा रवा आपला छान असा सोनेरी थोडा रंगावरती भाजलेला आहे. याच्याहून जास्त भाजून घ्यायची गरज नाहीये. हा परफेक्ट रवा आपला भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे गूळ वितळवून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे. रवा आणि गुळाचं पाणी हे दोन्ही गरम असल्यामुळे पटकन अंगावरती उडून भाजू शकतं. त्यामुळे एकाच वेळेला सगळं पाणी ओतायचं नाहीये. थोडं थोडं करूनच हे पूर्ण पाणी आपल्याला या रव्यामध्ये ओतायचं आहे. तर बघा इथे मी एकाच वेळेला सगळं पाणी न ओतता थोडं थोडं करूनच हे पाणी ओतत आहे आणि असंच करायचं आहे. पूर्ण पाणी आता मी हे वापरणार आहे. सुरुवातीला जरी हे वाटलं की खूप पातळ दिसतंय तरी सुद्धा रवा अगदी व्यवस्थित भाजला गेल्यामुळे हे सगळं पाणी तो शोषून घेतो. यामध्ये मी थोडंसं केशर सुद्धा घातलं होतं छान रंगासाठी. अजून मी यामध्ये कोणताही फूड कलर वापरलेला नाहीये, पण गुळाच्या रंगामुळे आणि केशरमुळे याला ऑलरेडी छान रंग आलाय. पण जसा अक्कलकोटला शिरा असतो ऑरेंज कलरचा तसा कलर येण्यासाठी मी ते अर्धा चमचा लिक्विड कलर घेतलेला आहे. तुम्ही जर पावडर कलर वापरणार असाल तर अगदी चिमूटभरच पावडर तुम्हाला कलरची यामध्ये मिक्स करायची आहे. बघा हा कलर घातल्यानंतर सुद्धा आपण हा रवा छान परतून घेऊया. वरतून मी घालते 2 छोटे चमचे वेलची पावडर आणि वेलची पावडर सुद्धा आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत. आता मगाशी किती पातळ हा रवा दिसत होता, पण पूर्णपणे ते पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता किती छान असा फुललेला हा दिसत आहे. वेलची पावडर एकसारखी करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं छान याला वाफ येऊन द्यायची आहे. हा रवा आता मी इथे एकसारखा करून घेते आणि यावरती आपण आता झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी आपण याला चेक करणार आहोत.
बघा, रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान असा मोकळा लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला बघून अंदाज आलाच असेल. अजिबात चिकट वगैरे असा हा शिरा झालेला नाहीये. आता सगळ्यात शेवटी 1 चमचा वरून मी साजूक तूप घालत आहे. असं केल्यामुळे शिऱ्याला खूप छान अशी शाईन येते. सगळ्यात शेवटी जेव्हा शिरा बनवून होतो, तेव्हा 1 चमचाभर तूप यामध्ये असं वरून घालायचंय. त्यामुळे छान अशी शाईन शिऱ्याला येते. तर आपला हा प्रसादाचा छान शिरा तयार झालेला आहे. तुम्ही जर गुळाच्या ऐवजी साखर वापरणार असाल, तर यामध्ये दूध घातलं तरी सुद्धा चालणार आहे. मी गूळ वापरला आहे, त्यामुळे यामध्ये मी दूध वापरलेलं नाहीये, कारण दूध फाटण्याची शक्यता असते. तुम्हाला जर साखर घालून हा शिरा बनवायचा असेल, तर तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता. तर आपला हा छान असा शिरा तयार झालेला आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता. अगदी जास्त डार्क किंवा खूप जास्त लाईट असा नाहीये. अगदी मस्त नारिंगी कलर असा आलेला आहे. तर आपण आता नैवेद्याचं ताट वाढूया. तर इथे मी सगळ्यात आधी गोड आपला शिरा ठेवलेला आहे. नैवेद्याच्या ताटात नेहमी आधी गोडाचा पदार्थ वाढावा. त्यासाठी मी इथे ही वाटी भरून शिऱ्याची ठेवलेली आहे. आता यानंतर आपली रस्सा बटाट्याची भाजी यामध्ये वाढून घेऊया. त्याचसोबत साईडला वाटीमध्ये मी आपली डाळ म्हणजेच आंबट गोड तिखट अशी ही आमटी वाढून घेत आहे. त्यानंतर आपण भाताची मूद करून घेऊयात आणि या भातावर सुद्धा थोडंसं वरण आपल्याला वालायचं आहे. त्याचसोबत मी त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवणार आहे आणि थोडंसं तूप भातावरती आपल्याला सोडायचं आहे. आता एक चपाती मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला जर भाकरी ठेवायची असेल तर ती सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ताक भक्तांसाठी बनवलं जातं. तर आजची ही आपली प्रसादाची थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.